राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यानी एनसीपी की वरिष्ठ नेता कुमुद जयकर को मुंबई उपाध्यक्ष के तौर पर नियुक्त किया गया है। उनकी इस नियुक्ति पर लोगों ने खुशी जताई है। पार्टी के लिए एक निष्ठ के रूप में कार्य करने वाली कुमुद जयकर को उनके काम को देखकर ही यह पदभार सौंपा गया है। उन्होंने कहा कि वह अपने काम को और आगे बढ़ाएंगी और पार्टी को आगे ले जाने का काम करेंगी। सर्वप्रथम शरद पवार साहेबांनी हा पक्ष निर्माण केलेला आहे, त्यामुळे आणि वाढवण्याचं आणि यशस्वी नेतृत्व करण्याचं आणि तो पक्ष वाढवून जास्तीत जास्त आमदार आणि जास्तीत जास्त खासदार आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। लोकांमध्ये सामान्य जनमानसांमध्ये त्यांची प्रतिमा अतिशय चांगली आहे आणि हे जे अधिवेशन आता आहे ते आमच्या नवीन नियुक्त मुंबईच्या अध्यक्षा राखीताई जाधव या अनुभवी असून गटनेता आणि नगरसेविका म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम केलं आहे। अतिशय यशस्वीपणे त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या करत आहेत आणि खंबीर नेतृत्व या पक्षाला लाभलेलं आहे, मुंबईला लाभलेला आहे। त्याचा पुरेपूर फायदा पक्षाचे आमचे सर्व कार्यकर्ते घेतील आणि जास्तीत जास्त पक्षाचे आमचे नगरसेवक निवडून येतील आणि ते व्यवस्थितपणे पक्ष संघटनेचं काम मजबूतीने करतील आणि आम्ही करू असं आम्ही आश्वासन आम्ही देत आहोत। पक्षाला कोणत्याही क्षणी दिली त्यावेळी मी ती व्यवस्थितपणे आणि यशस्वीपणे पार पडलेली आहे। याही पुढे पक्षाची जी जबाबदारी देईल माननीय केंद्रीय नेते आमचे शरद पवार साहेब आणि मुंबईच्या अध्यक्षा राखीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करण्याचे ठरवले आहे। त्या ज्यावेळी जी जबाबदारी देतील ती आम्ही ती व्यवस्थितपणे मी पार पाडेल। पुढे आता नाशिकला 3-4 तारीखला आमचं अधिवेशन आहे, त्याही ह्याला सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित घेऊन जाऊन उपस्थित राहून अधिवेशन यशस्वीपणे पार पाडण्याचे आम्ही ठरवले आहे। अच्छा लगा मुझे, बहुत खुशी की बात है कि है ऐसे लोग कि अच्छे से काम करते हैं, सबको समझ के लेते हैं, तो उसके लिए बहुत बहुत अच्छा लगा मुझे। अभी उतना तो मुझे अनुभव तो है नहीं, फिर भी है इतना यकीन तो है कि खड़े पे उतरेंगे। इसके लिए बहुत बहुत खुशी से मैं एकदम इतनी खुश हूँ कि ऐसे पार्टी में आंटी जैसे है, इसके लिए बहुत अच्छा लगा। उनके लिए खूब खूब धन्यवाद।